आज पण गावात किती हल्दी असतील? 8 हल्दी, एकूण 16 हल्दी. माझी मावशी खूप चांगली आहे माझ्यासाठी. मच्छी बघायला असतं नारबा 150 किलो आणला, सकला 150 किलो आणला, कुपा 150 किलो आहे, ताम 100 किलो आहे, परत गोडी कोलबी 100 किलो आहे. दोन्ही मुलं माझे लाडकी आहेत आणि सून पण लाडकी आहे. सून पण लाडकी आहे आणि याने सून पण लाडकी माझा मिस्टर पण माझे लाडके आहेत. म्हणजे आम्ही आता रेवसला जाणार आणि दिलवाले दुल्हनिया लेके आएंगे. चला आता सर्व धनगर आपले मांडवात जाणार आहेत आणि फुल धमाल करणार. पहिले मांडव गाजवा, 1 वाजता डीजे बंद होईल, नंतर बकऱ्या शोधायला जा. हाय नमस्कार, कसे आहेत सर्व? शुभ सकाळ. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. आज आहे मी रेवस जेटीवरती आणि हितेश दादाचा मित्र परिवार मला थार मध्ये घ्यायला आलेत. बघा, नमस्कार. नमस्कार. आता पाठीमागे बघूया कोण कोण आहे. आमचं जाव आहे. जाऊ आहे मित्र परिवारची मजा चाललंय. नाव काय? शिवम दादा आपल्या समोर आहे, आणि रितेश दादा आहे आणि श्रेयश आपल्या सोबत. मित्राचं आज लग्न आहे तर म्हणजे हल्दी आहे, तर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हा, बघू नाचायला मजा करशील तर बोल मजा. आणि तुम्ही मी असं बघते ना आता रेवसला काय तुम्ही म्हणजे मित्र परिवार ठाट करताय दोन्ही टाइम, सकाळी पण आणि रात्री पण ना. तर आता ही तुमचा टी शर्ट रात्री लुक आहे तुमचा. बघा आमचा लुक जाम भारी आहे. ठीक आहे. आणि हा टी शर्टचा थाट आहे ना तुमचा? मजा करता आई म्हणजे 3 थाट आहे. 3 थाट आहे. सकाळचा थाट आणि नंतर आपण हालत काढू देवांजवळ पडू तेव्हा तो वेगळा थाट असेल. आणि नावलेला वरातीला हे घालू आम्ही, दुसरा कुर्ता टाईप आहे वरातीला. ओके, वरातीला म्हणजे नवरदेव निघाला काय लग्न लावायला. लग्न लावलंय, वरात नाही म्हणजे लग्नाला जायला. लग्नाला जायचा वेगळा टाईट आहे. ठीक आहे. आमच्या वरात म्हणजे रात्री आपण जेव्हा नवरीकडनं निघताव ना त्याला मग आणि वरात म्हणजे चुकून माझ्या शब्द आला, कॅमेरा समोर चुकून आला शब्द. या मित्राचं नाव काय? हेमांशू नाकवा. नाकवाची गाडी आहे, एमजी गाडी आहे. मग ही गाडी कोणची आहे? हितेश नाकवाची आहे गाडी. ओके, मित्र परिवार आहे, सर्व खुश आहेत ना आणि मजा करशील आज फुल धमाल ना. कोणी केली नसेल एवढी मजा. आणि तुमची लग्न झालेली आहेत? अरे बाबा, सगळी सिंगलच आहो. सिंगल मला वाटत नाही चेहऱ्यावरची सिंगल आहे तुम्ही. डबल हाय, त्याचा पण होईल की देवाच्या आशीर्वादाने होईल लगेच ना. जावय आज पण गावात किती हल्दी असतील? 8 हल्दी, एकूण 16 हल्दी. 16 हल्दी एका दिवशी. बाबा फुल धमाल. पण नाही, मजा तेवढीच करता. मजा पण तेवढाच. ग्रुप तुमचा जाम मोठं मोठं आहेत. मी मित्र परिवारचं बघते ना हल्ली, जाम मोठं मोठं ग्रुप आहेत. इथं जाम मोठा ग्रुप होणार आता. हा ठीक आहे. तर चला स्टार्ट आमचा कसा मजेदार झाला बघा. तर ब्लॉगचा एंड आणि पूर्ण 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे. मी लग्नाला पण असणार आहे. तर चला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. ठीक आहे बघा, मित्रांसोबत आपण ब्लॉग सुरू केलाय. बँड तयार आहे आपला आणि आपण पोहोचलो इथे त्यांच्या घरी. आणि गोंधळ आपल्याला बघायला भेटणार आहे. आता आतमध्ये जाऊया. आनंदाचं कार्य आनंदात पार पारून दाखव. वाढणारा वास करता गर्वितात वास देवा. हे दृश्य येणारा वास मालक. चला, गोंधळ आपला पूर्ण झालेला आहे आणि प्रसाद दादा प्रसाद देते आपल्याला. आणि सर्व आपली आता देवांजवळ पाया पडायला पण निघणार आहोत. इथे त्याची आजी नाव काय? सीता.
आता आपण गोंधळ झालेला आहे आपला. आता आपण देवांजवळ पाया पडायला जाणार आहे ना गावात. रेवसला जायचं आहे गाव देवांकडे. रेवसला जायचं आहे बघा. आईस आहेत आपल्या समोर, सर्वजण आहेत. भगवे साडीमध्ये मस्त दिसतस. लाजतात आई. हितेश दादाची मावशी आपल्या समोर आहे. मावशी नाव काय? हातिका. काय सांगशील हितेश दादा आज कसं दिसते? आज खूप छान दिसतंय कारण नेहमी त्याचे मेकअप नसतंय ना. आज खूप सजलाय तर सुंदर दिसतंय. सुंदर दिसतंय. कसं स्वभाव बद्दल काय सांगशील? स्वभाव खूप चांगला आहे. स्वभाव खूप चांगला आहे आणि म्हणून माझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं. तुझ्यावर प्रेम आहे ना. मावशी आमची खूप चांगली आहे. मावशीच्या खूप पूर्ण विश्वास आहे. मावशी माझ्या पाठीशी पुरी आहे. मावशी जरी किती संकटात असली तरी मी तिच्या पाठीमागं. नक्कीच नक्कीच. ते तुझ्या डोळ्यात दादा दिसून येते मला. असेच तुम्ही आनंदी राहा, एकत्र राहा दादा. तुझ्या समस्या आहे तुला बोलता नाही येत, पण काय सांगाल आपल्या परिवाराबद्दल काय सांगशील दादा? माझी मावशी खूप चांगली आहे माझ्यासाठी. अजून काय ठीक आहे, धन्यवाद. जी आपल्या समोर आता इथे जायचे आजीच आहेत. आजी काय सांगा, आजी नाव सांगा. शिवडोरे नाकवा यांचा घराणा नाकवा सुखाने चालून दे. चालू होते. आता आपला गोंधळ झालेला आहे. गोंधळ झालेला. आपण देवांजवळ पाया पडायला, देवांच्या जवळ पाया पडायला. पडायला. शुभ कार्य चांगलं होऊ दे. ओके, तुमचा आशीर्वाद आहे ना, कार्य आपलं चांगलाच होणार. ठीक आहे, आता आजीकडे जाऊया. आजी नाव सांग आपला. लक्ष्मीबाई पांडुरंग नाकवा. काय सांगशील इथे? सदाशिव लोऱ्या नाकवा यांचा घराणा वगैरे आहे. तो घराणा व्यवस्थित चाललेला आहे. तो आता त्याच्या काक्या भावजया नंदा जावा माझ्या सर्व वगैरे आलेल्या आहेत. त्या भाजीपाला वगैरे निसतात आणि व्यवस्थित हसून खेळून मजेत काम करतात. बरोबर. आनंदी आनंदात काम करतात आणि सर्व कुटुंब आनंदी आनंदात आहे. हो, आणि आमची 4 जणीची मुलं आहेत. ती एकेदरी सगळी खाण्यान पिण्यान जेवण्यान कार्यान गोंधळान वगैरे अशी व्यवस्थित सर्व कुटुंब एकत्र आहे. सगळं कुटुंब एकत्र वगैरे आहे. मोठी करवली आलेली आपल्या समोर आणि मस्त सजले बघा. ती हार्ट अटॅक आहे तुमचा आज? हो हो, हा आमचा आज अटॅक आहे. आणि मग रात्रीसाठी मांडवासाठी काय लुक आहे? मांडवासाठी पण आम्ही छान छान प्रकारच्या साड्या घेतल्यात. तुम्ही करवण्याची मजाच असते ना. मग आमच्या बोडणी गावात आहेच एवढी मजा. मस्त मस्त. आता हल्ली तुमच्या गावामध्ये शूट करते, जाम धमाल करताय तुम्ही. हो, मग आमचा गाव आता 1 नंबरला आलाय. 1 नंबरला आलाय. प्लस म्हणजे मांडव रात्री 1 वाजता बंद करतायत म्हणजे गावकीच्या रूल प्रमाणे, पण तरी तुम्ही धमाल करताय. दुपारी तर खूप राडा करताय. म्हणून तर आम्ही 4 वाजता उठून सकाळी मेकअपला जातोय ना. मस्त मस्त आणि सुंदर दिसतस ताई. तू ताई नाव काय? अस्मिता. अस्मिता, मस्त ना. धन्यवाद ताई. करवली नाव काय? दिव्यता. दिव्यता. आणि तू अजून तयारी करायला गेलीच नाही? नाही, 11 वाजता जाईल. 11 वाजता येशील कितीला? मला टाइम सांग बघू. 1ला. अरे बाबा, म्हणजे डायरेक्ट तू हालत गाजवला येशील वाटतं ना. हो. ठीक आहे, बघ कसा तुझं लुक काय काय? माझा लुक आज व्हिडिओ मध्ये बघा. म्हणजे सरप्राईज आहे सर्वांसाठी. हो. अरे बाबा, मस्त दिस. ठीक आहे. आणि ती स्माइल बघा किती गोड आहे. लागतंय नुसती करवली. नाकवाची हलद आहे आणि जर मावरा बघायला नाही भेटला मग काय मजा. बरोबर ना. आहे बघा, सकल्याची साईज बघा काय आहे. आणि ते छोटं मावरं कुठलं कापतात दादा? तो नारबा आहे. नारबा, पिवला नारबा आहे. दादा नाव काय आपला? माझं नाव विराज नाकवा. विराज नाकवा आपल्या समोर आहे आणि तो आपल्याला मावरा दाखवण्यासाठी घेऊन आलाय. काय काय आहे दादा आपल्याकडे? आज आपल्याकडे सकला आहे, खजूर आहे, जिताडा, नारबा आहे, गोडी कोलबी आहे, सुक्या वाकट्या आहेत, गाबोली आहे, जिताडा तांपण आहे आपल्याकडे. हे जिताडे आपली स्वतःच्या बोटीचे आहे. हा. आणि दादा बघ साईज बघा काय आहे. स्वतःची कालची आहे ती. आणि आमचा हा गावातला नवीन युट्यूबर, नवीन युट्यूबर. नमस्कार दादा. नक्कीच. नाव काय चॅनलचा? ऋषभ कोहली. हा. आणि सर्व आपल्या मित्र परिवार, दादा परिवारच आहेत सर्व. हा, सर्व दादा परिवार. हे माझे बाबा, हे माझे मामा, हा माझा भाऊ, हा मामा. हे पण मामा आहेत बहुतेक. मामा इकडे हाय. अजून कोण कोण आहे? सर्व म्हणजे आपले घरातले एकत्र येऊन सर्व कार्य पूर्ण करत असतात. एकत्र करतात. यो सकला साधारण किती किलोचा असेल? मध्ये 30 प्लस आहे ना यो? हो, यो 35-40 किलो. साईज बघा त्याची काय आहे.
35-40 कुप्पे झाले, मोठे मोठे होते, कापून झाले आता ते. कुप्पे होते कापून हो, झालेले. झाले, आणि मोठे साधारण मोठे. सकला किती किलो आणलेला आहे यंदा आपण? या सकला टोटल किती किलो आहे? टोटल मावरा टोटल मावरा सांग मला वाटतं 300 पार असेल ना? पार 500 पर्यंत आहे टोटल मावरा. 500 जास्त किलोचा मावरा आपल्या हल्दीसाठी आणलेला आहे. हितेश नाकवाच्या हल्दीसाठी. नारबा बघा एकदम फ्रेश आहे. पिवला नारबा ना? हा, पिवला नारबा. पिवला नारबा. मच्छी बघायला असतं नारबा 150 किलो आणला, सकला 150 किलो आणला, कुपा 250 किलो आहे, ताम 100 किलो आहे, परत गोडी कोलबी 100 किलो आहे. बरोबर बरोबर. अजून आहे प्रकार आहेत. आणि मी आता बघते ना बोडणी आणि रेवसच्या भागातली हल्दी म्हणजे खाया म्हणजे आपल्या आगरी कोल्यांच्या म्हणजे खावा पिवाची काही टेन्शन नसते. पिवाची टेन्शनच नाही. आणि नाचा. आणि पप्पा नाही, माझे आईचे वडील. आईचे वडील म्हणजे बाबा आजोबा आहेत आपल्या समोर. आजोबा आहेत आपल्या समोर. बाबा काय सांगशील आपल्या रेवस बोडणीच्या हल्दीबद्दल? का कशी मजा तुम्ही तर चिकार हल्दी बघितलेले आपल्या इकडच्या, काय सांगशील? आमच्याकडच्या हल्दीला आहेत मच्छी, मटन मच्छी हेच चालू असतंय हल्दीसाठी. आणि मग लग्नासाठी दुसरा विषय असतोय. असं आहे. कधी शाकाहारी, बरोबर, कधी तळलेलं, प्रकार वेगवेगळे प्रकार असतात. हे हल्दीसाठी प्रकार असतोय. ओके. आणि या बाजूला पण 500हून जास्त किलोचा मावरा बघितला. आणि आता जिथं तो मावरा बनवणार आहे तिकडं आपण आलेलो आहोत. आणि सर्व आई ताईसा आपल्या समोर आहेत जे हा सर्व कार्य पूर्ण करत आहेत. आणि बघा इथं सर्व पेस्ट वगैरे ठेवलेले आहेत. आणि इकडं सध्या काय चालू आहे? मच्छी आहे चालू, कुप्याचं कालवण आहे चालू. कुप्याचं कालवण चालू आहे. ओके. कुप्याचं कालवण आज भरपूर मेजवान आहेत ना? जाम मेजवान आहे. रावस पण होणार आहे, सरगा पण होणार आहे, फ्राय. ओके. खजुरा फ्राय आहे. खजुरा फ्राय पण आहे. ओके. इकडे काय राईस चालू आहे. ओके. हाय, सर्वजण आहेत आणि कार्य पूर्ण करत आहेत. ठीक आहे, धन्यवाद. चला येतोय. आपल्या समोर आता नाकवा परिवार आहे पूर्ण. दादा वहिनी आणि मम्मी पप्पा आहेत आणि हितेश दादा आहे. तर काय सांगाल आई? नाव सांगा आपला. तीर्था मोतीराम नाकवा. काय सांगाल हितेश दादाबद्दल? आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुम्हाला 2 मुलं आणि तुमचा मोठा दादा ना? मोठा दादा. आणि नेहमी आपला लहान मुलगा आपला लाडका असतो. दोन्ही मुलं माझे लाडकी आहेत. आणि सून पण लाडकी आहे. सून पण लाडकी आहे. आणि याने सून पण लाडकी असणार. मिस्टर पण माझे लाडके आहेत. सर्व मला आवडतात. बरोबर आहे. काय सांगाल आज घरात कार्य आहे कसं वाटतंय? सर्वजण परिवार आपला एकत्र आलेला आहे म्हणजे आजीपासून सर्व मामा काका सर्व एकत्र येऊन हा कार्य पूर्ण करत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय? माझे खूप सर्व माणसं आहेत. ती माझे आहेत. ते माझ्या सर्व कार्याला कधी बोलवलं तर लगेच येतात ते. आणि त्याची सगळी फॅमिलीच येते. त्याची मुलं पण येतात, सुना पण येतात. सर्व घरातली मुलं अगदी अग्रहाने माझ्या घरी आमंत्रण असले की येतात. आणि कोण असा विचार नाही करत. काय सगळं काम वगैरे एकमेकी साथ देऊन आम्ही एकत्र जावा, बहिणी, भाऊ, दीर, काका सर्व आम्ही माझे भाऊ, वहिनी सर्व आम्ही एकत्र येऊन सर्व काम करतात. धन्यवाद आई. आणि इथे जसे बाबा आपल्या समोर आहेत, काय सांगाल बाबा? कसं वाटतं आज तुम्हाला? मनामध्ये काय चाललंय आता सध्या? चांगला दिवस आहे. चांगला दिवस आहे. एकदम मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होतात. चांगलं आहे सर्व. आणि सर्व आज आपलं कुटुंब आज एकत्र आलंय, त्यांच्यासाठी काय सांगाल? सर्व आज एकत्र सर्व आमच्यासाठी तरी सर्व कुटुंब एकत्र होतं आज या क्षणासाठी तरी पुन्हा सर्वांचा आनंद आहे. त्याच्यात आनंद आहे. हौशीत आहेत. याच्या अगोदरचं लग्न पण आमचं जोरात झालं आणि हे पण जोरात होणार. आणि जोरातच तयारी आहेच. आज 500-550 किलोचा माहोरा बघून आलो मी. मस्त वाटलं. आणि तुम्ही सर्व एकदम छान दिसताय. तुमचा मस्त परिवार आहे सर्व. आणि परिवार खूप मोठा आहे तुमचा. हो, खूप मोठा. ठीक आहे, आता दादा वहिनींकडे जाऊया आपण. काय सांगशील लहान भावाबद्दल? काय लहान भाऊ आहे एकदम. किती भानगडी गेल्या तरी एकत्र. सकाळी भानगडी गेल्या संध्याकाळी एकत्र. बरोबर आहे. कामाचा विषय नाही. तो कधी मला सांगत नाही हे काम दादा तू कर. मीच नाही सांगत त्याला दादा तू हे काम कर. आमचं एकत्र भावा मित्रागतनी चालतंय सर्व. आमचा मित्र परिवार पण कधी आम्ही बघायला गेलो तर आमचा घर परिवार आहे. कधी मित्रांसारखे आम्ही 1-1 तास घरात गप्पा मारत बसतो. असा आमचा मित्र परिवार, भावांचा, आई वडिलांचा परिवार आमचा. ओके दादा, असे तुम्ही एकत्र राहा आणि आनंदी राहा. ठीक आहे, आता वहिनींकडे जाऊया आपण. आपल्या समोर वहिनी आहेत आणि एकदम खूप सुंदर दिसतंय बघा वहिनी आज. वहिनी काय सांगाल हितेश दादाबद्दल? माझे दीर खूप छान आहेत. ते म्हणजे एकदम भावाप्रमाणे आहे.
आणि आई तर बोललेलीच आहे मागाशी काय तुम्ही तिच्या मुलीप्रमाणे आहात, तर काय सांगाल आई वडिलांबद्दल? तिला मुलगी नाही पण मला त्या मुलीसारखं वागवतात. ओके, धन्यवाद ताई वहिनी. ठीक आहे, आता सर्व परिवाराला आपल्याला भेटून झालेला आहे आणि आता मेन आपला जो आजचा नवरदेव आजचा हिरो आहे तो हितेश दादा. हितेश दादा काय सांगशील, कसं वाटतं आज मनामध्ये आता सध्या काय चाललंय? आज आयुष्यात वाटलं पण नव्हतं, इच्छा पुरा झाली. आज सर्व मस्त मजेत, मित्र परिवार आहे, मामा मामी आहे, आई आहे, बाबा आहे, सगळे औषध सर्व मजेत, सर्व ठीक आहे. आजची स्थितीला असं वाटतंय का आपण हाव कोणतरी. मी तुला तुझे आनंदाचे क्षण तू लगेच भाऊक होतस, मला पुढचा प्रश्नच विचारता येत नाही तुला. तर आता वहिनी कुठली आपली? वहिनी रेवश्य आहे. रेवश्य. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. आणि लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा कुठे भेटायला गेला? घरी. आत्याच्या घरी भेटलात? बाहेर बाहेर कुठं फिरायला गेलीत की नाही अजूनपर्यंत? पहिलं आम्ही कुठंच नाही, पहिल्यांदा फिरायला नेली ते अलिबागच्या किल्ल्यात. अलिबागच्या किल्ल्यात म्हणजे आमच्या घरात अशी आहे, काही होते आनंदाचा क्षण, दुःखाचा क्षण कोणताही, पहिली ते आमची किल्ल्यातली भवानी आई आहे, तिला सांगल्याशिवाय पुढं कुठलाही कार्य होत नाही आमच्या घरातला. असं आहे काय? काही असू दे, बोट बांधायचे असू दे, कुठलं दुसरं कार्य असू दे, तरी पहिलं त्या आईला कार्य होतात. कारण का पप्पांची खरी आई ती आहे. कारण का पप्पा पहिले त्या आईला मांडल्याशिवाय कुठंच नाही जाणार. ओके. आणि आता आपलं लग्न कुठं असं बोडणेवर? नाही, लग्न तिच्या घराजवळ आहे. तिच्या घराजवळ म्हणजे रेवसला. ठीक आहे, आज आपण देवांजवळ पाया पडायला जाणार आहोत, तेव्हा जर भेटली तर नशीब, नाही तर उद्या लग्नात भेटू. ठीक आहे. दादा तू मस्त दिसते, दादाचा लुक बघा आज मस्त दिसते. मामा मामा हा मामा आहे माझा. मामा आणि भाच्याचा नाता तर एकदम बॉन्डिंग, एकदम फ्रेंड सारखे असतात. काय मामा काहीच नाही, मामा म्हणून हा कोण नाही, हा मित्र म्हणून आहे. आम्ही मामा भाच्याचं काय नाही, राग येऊ दे काय येऊ दे तरी तो साथ देणार, कधी बोललो तरी साथ देणार. मामाच्या वरती अजूनपर्यंत काही बोललो नाही, काही नाही. मामा दिसले तरी खाली मान. पण असं घरात फॅमिली सोबत असलो की सगळी फ्रेंड, जसं आपण मित्रासोबत शेअर करतो काही तसं शेअर. ठीक आहे. मामा नाव काय? माझं नाव अल्पिस्टोली. काय सांगशील भाच्याबद्दल, म्हणजे मित्राबद्दल? भाच्याबद्दल माझा मित्र भाचा नाही, मित्र ते सांगणार कोट्यावारी तेवढे पण कमी आहे. बरोबर आहे. मामा आपल्याला हे पाहिजे, आपण दिलं, मला पण पाहिजे, हितेश हे पाहिजे, ते हितेशने पण मला मदत केलेली आहे. सर्व गोष्टी सर्वापासून त्याच्या जन्मापासून आम्ही खुश एकदम. आणि आमचा आज सर्वात आनंदाचा दिवस आज, म्हणजे आम्ही आता रेवसला जाणार आणि दिलवाले दुल्हनिया लेके आएंगे. असं. ठीक आहे मामा, धन्यवाद. इकडं बघूया आपण काय चाललंय. इथे जायच्या हल्दीसाठी काय चालू आहे बाबा? हल्दीसाठी पाहुण्या मंडळीला पियुष बनवायचं आहे, थंड. पियुष म्हणजे काय? म्हणजे पियुष म्हणजे काय, लस्सी सारखं असतं. लस्सी सारखं पण ते त्याच्यामध्ये बदाम, पिस्ता, केशर असतो आणि पाहुणे थंड होतात. हो, एकदा पियाले ना. आणि मी सांगायला आता ऊन किती लागते, त्यासाठी ते एकदम खुश होऊन जातील आणि पुन्हा पुन्हा जग आम्हाला पुन्हा पाहिजे आणि असंच करा, आम्हाला थंडी नको असं बोलते. खाली एकदा पिला ना की 2-3 वेळा पिते. नाही, मी तर 2-3 वेळा पिणार. आणि काही जण आमचे जग घेऊनच पियायचे. जग म्हणजे आपण आता कधी हे करणार आहोत? आता हे हल्दीसाठी. सकाळी 12च्या याच्यात तयार. ओके हल्दीसाठी. आणि बहुतेक रेसिपी कोणाला माहित नाही, आम्ही खास मामांना मुंबईवरून बोलवलंय बनवण्यासाठी. आणि इकडे तर कोणालाच नाही माहिती रेसिपी ही. टाकीभर बनवल्या बघा. दादरला पणशीकर वगैरे असतात, पणशीकर हॉटेल, तिथे बनवतात, पण त्याच्यापेक्षा जबरदस्त आहे. ओके. बनवण्यासाठी आपण काय काय वापरत असतो? नॉर्मल बनवण्यासाठी मेन म्हणजे जायफळ लागते, जायफळ पावडर, त्याच्यानंतर केशर, बदाम, पिस्ता, कलर आणि गुलाब पाणी, बर्फ, मीठाचं. आणि बाकी सर्व अंदाजावर असते. बाकी सर्व अंदाजावर म्हणजे जे तुम्ही टाकाल ते सगळं अंदाजावर असेल ना? अंदाज नाही, जसं म्हणजे किती. आता 1 किलो आहे, हे समजा 20 किलो आहे. 20 किलोला कम से कम 15 किलो तरी साखर जास्ती पाहिजे. 15 किलो साखर पाहिजे. आणि मीठ थोडं, त्याच्यानंतर कलर, बदाम, पिस्ता, जायफळ. याला जायफळ तरी 15-20, हे 20 आहे ना, 15 जायफळ लागतात, 15-20. बदाम, पिस्ता पाव किलो लागतो. ओके. आणि अशी होती रेसिपी थोडक्यात सांगितली. आणि नंतर आता टेस्ट करायला भेटतो ना, आणि आम्ही 2-3 पिऊ शकतो ना? या तुम्ही, तुमचंच आहे ते. पण हे एकदा केलं होतं
पूर्वी ह्यांच्या वरबळीला तुमच्या वरमईला केलं होतं आणि भरपूर आवडलं होतं म्हणून आता परत हल्दीसाठी बोलवलं. बरोबर ओळखलं ना? आता पुन्हा हे ना गावामध्ये हे बघा तुम्ही, आम्हाला पाहिजे. ठीक आहे. मेहनत भरपूर असते, मेहनत भरपूर आहे याला. हे छानायची मेहनत असते. ओके. पुन्हा हे कापायला लागते. सर्व साहित्य इकडे आपण रेडी करून ठेवलं. साखर घालते. हे मेन म्हणजे हे छानायची ना, याला कसं ह्याच्यात नाही टाकायला, मिक्सर मध्ये नाही, हाताने छानला ना पातळ होते ती. ओके. छान आहे ना, नंतर या. ओके. नाही मी पिणारच आहे, मी तुम्हाला बोललोच. काय मागाशी तुम्हाला म्हणालोय करवले का आज ऐकत नाही. एकदम सुंदर दिसते. छोटी करवली, छोटी करवलीचं नाव काय? श्रावणी. श्रावणी नाव आहे. वहिनी तुमचं नाव? रुपिता. रुपिता. मस्त दिसत आहे, छान लुक आहे तुमचा आज. इथे जसा मित्र परिवार आपल्या समोर आहे. नमस्कार. नमस्कार. राधे राधे. काय ग्रुपचं नाव काय तुमचे? ग्रुपचं नाव आहे एन्जॉय स्माइलर्स. एन्जॉय स्माइलर्स. एन्जॉय स्माइलर्स. स्माइल. ओके. एन्जॉय स्माइलर ग्रुप आपल्या समोर आहे. आणि आज काय काय ड्रेसिंग काय काय? या आमच्या टी शर्ट आहेत आज सर्व घालून येऊ आम्ही लोक नंतर. आणि काय आणि भावाबद्दल काय सांगशील? आणि नाईटला आमचा लुक आहे तो स्पेशल, तो सिक्रेट आहे, तो रात्री आम्ही दाखवू. आज हल्दीला रात्री. ओके. आणि भावाबद्दल काय सांगशील? भावाबद्दल हा आमचा भाऊ आहे. अरे घरात काहीतरी दादा जिंदाबाद. असं आहे. एक नंबर मेकॅनिकल. चला 11 वाजलेत आणि आता आपण निघालोय रेवसला जायला. सर्व कुलदेवतांची तर पाया पडायला, देवांजवळ पाया पडायला. आणि त्याला सर्व करवले वगैरे आहेत. हाय मस्त दिसत आहे सर्वजणी. मेन करवले आहेत त्या सर्वजणी. वहिनी सर्व ताई वहिनीचा सर्वजणी एकत्र. चला पोहोचलो आपण आता रेवसला श्री राम मंदिराजवळ. आणि आता दादा आपण राम मंदिरानंतर कुठं आपले खंडोबाचा देव आहे तिकडे जाणार आहे? हो, ते सर्व आतमधलं देव. म्हणजे आपल्या अख्ख्या रेवसचा देवस्थान आहे तिकडे आपण दर्शन घेतच असतो. आणि ते एकदम कॉर्नरवर देव आहे तो पण समुद्राच्या किनारे तिकडं. ठीक आहे. तिथंच मांडव आहे आपल्या नवरीचा, पण आपण तिथं जाणार नाही. असं आहे काय? तिकडेच आहे. बाहेरून आपण बघूया. वहिनी भेटली तर भेटली ना? भेटली आपल्या नशिबात असली तर. ओके. नशिबात म्हणजे तुझ्या नशिबात आहे. पाहिजे. ओके ओके. नाही तर उद्या लग्नाला आहेच मी, काय टेन्शन. भेटलच. ठीक आहे. सर्वजण आलेले आहेत आणि आपण दर्शन घेऊया आपण आता. हो करवलीचा मान दिलेला आहे सर्व. आता मेन करवले आहेत त्या बघा आणि मस्त दिसतात सर्व. पोहोचलो आपण रेवस गावाच्या कुलदेवतांजवळ. म्हणजे पूर्ण गावाचे देवता इथे आहेत. तिकडे सर्व म्हणजे पूर्ण बोडणी गाव आणि रेवस गावातले जेवढे कोण नवरा नवरी असतात हळदीच्या दिवशी इथे येऊन त्यांचे दर्शन घेत असतात. गावामध्ये. ठीक आहे, चला जाऊया. आणि बघा आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलोय आणि आपल्या समोर आहे स्वरा वहिनी. हाय वहिनी, कशात? कसं वाटतंय? मस्त वाटतंय. अजून काय सांगाल आमच्या भावाबद्दल? लाजतात वहिनी दादा, वहिनी लाजतात. मस्त दिसतंय वहिनी. ठीक आहे.
तन्वेश नागवाची मम्मी भेटते, म्हणजे आपला मित्र आहे त्याची मम्मी भेटते. आणि तो मगाशी तुम्हाला म्हणाला होता का आई तुझ्या सर्व व्हिडिओ बघते, प्लेन म्हणजे कुठे गेलाय काय केलं तरी तर सगळं माहिती असते. तर तीच आई आपल्या सोबत आहे. आई काय म्हणते, कशी वाटते व्हिडिओ आपली? मस्त आवडतात ना? ऐकायला येत असेल का त्याची गॅरंटी नाही, पण थम्सअप आईकडून करून घेते. आई थम्सअप करा आता, ओके ना? पप्पा या इकडे या, असं करा. आपल्या मित्राची हल्ली आहे. आमचा इन्व्हेस्टमेंटला इकडे खूप दमलाय. ते फक्त इथेच हलते बोला बोटे आमच्या परत आल्या, कारण इथेची हलद आहे. त्यामुळं 200-300 किलो माल आणलाय आम्ही, कारण आम्हाला जेवण पण पाहिजे. आमची टीम आली त्यामुळे इथेची हालत आहे, कारण आमच्या भावाची हालत आहे. तर आम्ही फुल एन्जॉय करू आणि फुल पार्टी करू, कारण आमच्या हितेशी भावाची हालत आहे. तुम्हाला सांगतोय इंजॉय स्माइलर पुढे कुठली तर टीम येऊ द्या, पण इंजॉय स्माइलर एक नंबर असं आणि 2-3 सगळं मागवलं आणि 4-5 तांबे मागवले. फक्त हितेशी हलदी मुलं आणि मासा मुलं 1-2-3 मित्रांची फुल मजा चालू आहे. फुल मजा आहे. तुझा भाऊस काकाचा मुलगा ओके. त्याचा भाऊस आमच्या टीमी नाही, आम्ही त्याला ब्राह्मण साहेब आलेत आणि मांडव स्थापनेची विधी आता सुरू होईल थोडेच वेळात. आणि सर्व तुम्ही बसणार आहात, ताई आणि दादा बसणार आहे मांडव स्थापनेला. एन्जॉय. सहा वाजायला आलेत
आणि अजूनपर्यंत म्हणजे डीजे चालू झाल्यापासून हे सर्वजण लागतात. तुम्ही नाचतात, तुम्ही दमता बिमता का नाही? स्टॅमिना एक पाणी पिण्याचा स्टॅमिना, बिअर स्टॅमिना, म्हणजे सर्व मित्र बरं. तुमच्या ग्रुपचं नाव काय? तगडा नाव आहे, तगडा नाव आहे. खूप मजा करताय. धन्यवाद दादा. मगाशी जो ते काकांनी सांगितलेला पिऊ दहीचा जो बनवलेला त्यांनी हाताने स्वतःने जो म्हणजे सर्व काही टाकून तो पियाला मामी घेऊन आले. मामीच ना? मोठी मामी, बारकी मामी? मोठी मामी. नाव काय मामी आपलं? शंभिका. आणि मस्त नाव आहे. आणि आता आपण पिणार आहोत पिऊ. मामी इकडेच थांबा. त्यांना मी मगाशी काय बोललो माहितीये, मी 2-3 तरी पिन. बघूया आता टेस्ट कशी लागते. थोडा श्रीखंडाची म्हणजे श्रीखंडासारखी टेस्ट येते. दहीचं बनवलंय ते. श्रीखंड लागते ना? ठीक आहे, धन्यवाद मामी. असं लागतंय? कडक लागते ना? लाईक केलात मला. नाव काय आपलं ताई? गायत्री ताई यात. इकडे पिऊ मस्त लागते. इकडे पिऊन बघा. पिऊन बघा. मस्त लागते बघा. चला मित्रांनो, 8:30 वाजलेत आणि आता 2-3 दिवस आम्ही इथेच आहोत, बोडणीमध्येच आहोत. आणि इकडं आमची राहायची व्यवस्था केलेली आहे. तर चला आता चालू आहे मांडवामध्ये. जेऊ आणि तुम्हाला मांडवातली मजा दाखवते. आणि सर्व करवले आहेत ते गिफ्ट घेऊन येत आहेत. त्या करवल्यानं पण तुम्हाला भेटवतो. जाऊ चला मांडवामध्ये. हे बघा पूर्ण मित्र परिवाराने धनगराचा वेशभूषा केलेला आहे. आवाज आहे, आवाज. मस्त गेटअप केलाय. काहीतरी नवीनच बघायला भेटलाय. अरे मला वाटतं मांडवाला कापली. बरोबर बोललो ना? पण चला मांडवात जाऊ. चला आता सर्व धनगर आपले मांडवात जाणार आहेत आणि फुल धमाल करणार. ऊस बीस कुठे आणलं? पहिले मांडव गाजवा. 1 वाजता डीजे बंद होईल, नंतर बकऱ्या शोधायला जा. चला जाऊ. चला कदाचित तिला प्रेझेंट पण देऊ, पण आपली बकरी भेटेल ना. मग मी काय बोलते, तिला आपल्यात प्रथा आहे बोडणी गावात की नवरीकडे आपण गिफ्ट घेऊन जात असतो, तर बकरी घेऊन चला ना. नाही ना, बकरी तिकडे हरवली आमची. तिकडे म्हणजे हळदीला गेलतो तर तिथं चोरून आल्या वाटतं सगळ्या बकऱ्या. आमचा मित्राची बकरी आहे. आम्ही फुल मजा करून येऊ. चला गिफ्ट घेऊन चालू वहिनींकडे ना. चला आम्ही पण जेवू आणि तुम्ही पण जेवू. याला का नाही वेशभूषा दिली? आमची बकरी हरवलेली आहे, आता मी वहिनीकडे आणायला चाललो. ओके. हे बघा सर्व मित्र परिवाराच्या 4 व्हीलर आहेत, पण आज ते टेम्पूत चाललेत वहिनींकडे गिफ्ट घेऊन. काय बोलताय? जाणारच, कारण का वहिनीला घेऊन यायचं आता उद्या. बरोबर आहे. सगळी गाववाली यांना बघायसाठी दुकानाच्या बाहेर घराच्या बाहेर येत आहेत बघा. गोंगाट भरले पूर्ण. भेटली का नाही बकरी? आता आम्हाला बकरी भेटलेली आहे. बकरी तुला भेटून आम्हाला काय वाटतंय? सगळं लय आनंद होतोय. माझे मित्र माझे घरात
आलेली आज आणि पहिल्यांदा आजी हे झालेलं आहे म्हणजे आमचं म्हणजे गावामध्ये असंच पहिला कोणीतरी वेशभूषा केलेली आहे. हा सोय म्हणजे मनात मेवनात भाऊजी आमच्या इथेच नातू आहे त्याची सोय मनात करायची. बहिणीचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे जेव्हा गिफ्ट घेऊन जात असतो तिथं खाया पियाची काही कमी नसते ना. माहिती ना खाया पियाची आईस्क्रीम जेवण वगैरे सर्व आता बघा फ्रीजरचा बॉक्स आणून समोर ठेवलाय. ज्याही पाहिजे त्याही घ्यायचं. ते बघा मस्त नवरी आलेली आहे आणि याचं नाव काय बारक्याचा स्वरांश. आणि आपण वहिनीला विचारूया वहिनी आमच्या करवल्यांनी केलेला धनगर लुक तुम्हाला कसा वाटला? जाम भारी वाटला. जाम भारी वाटला. नवरीचा भाऊच आहे आपल्या. ओके त्याने फुल सोय केल्या मित्रांची.